गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. आश्रमशाळांचा परवाना रद्द करण्याचे आदेश. तर फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री उईके गडचिरोलीला रवाना. मंत्र्यांच्या घरात साप सोडा. गडचिरोली सर्पदंशावरून सामनाच्या अग्रलेखात सरकारवर टीका. आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी. अक्कलकोटमध्ये झेडपी शाळेचा स्लॅब कोसळला. 13 विद्यार्थी 2 शिक्षक जखमी. शाळेची इमारत जीर्ण झाल्याची तक्रार. वरळीमधील शासकीय वसतिगृहाची दुरवस्था. वरळीच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं अन्न. संजय शिरसाटांकडून वसतिगृहाची पाहणी. विद्यार्थी आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. संसदेत चर्चेसाठी तयार. विरोधकांनी पळ काढू नये अमित शहांचं आव्हान. तर 20 दिवसांपासून कुठे गायब होता राहुल गांधींचा सवाल. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वरच्या निवासस्थानी जवळपास 15 मिनिटं चर्चा. विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. शिवसेना पक्षचिन्हावर आज पुन्हा एकदा सुनावणी. शिंदेंच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना अवैध, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संवैधानिक कसा? पक्षघटना वैध की अवैध हे आयोग ठरवू शकत नाही. सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. खाण माफियांविरोधात सरकारचं कठोर पाऊल. गौण खनिज उत्खननावर 24 तास नजर. दंड वसुलीसाठी महाखनिज 2 पोर्टल. मराठी येत नसेल तर रिक्षा टॅक्सी चालकाचा लायसन्स रद्द. आजच शासन निर्णय जाहीर होणार. जुजबी मराठी येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस.